अगं पण नाही अयो सर बघा काय म्हणतात सर. काय? प्रिन्सिपल सरांकडे जाणार असं म्हणतात. जावा 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 भेटा. असं कसं जावा म्हणताय? भेटणार आहे ना, जावा जावा भेटा. कारण सर आठवडाभर सुट्टीवर आहेत, काही उपयोग होणार नाही. अहो सर पण मला एकटीला सोडून सगळ्यांना बेळगावला जायचंय सर. नाही नाही, गप पुण्याला यायचं. पुणे जवळ बी आहे आणि स्वस्तात बी. पुण्यालाच जायचं, सगळं ठरलेलं आहे. आता फक्त पुण्याच्या ट्रेनिंग सेंटरला येतोय म्हणून सांगायचंय आणि बेळगावच्या ट्रेनिंग सेंटरला नाही येत म्हणून सांगायचंय. झालं? त्यामुळं गपचूप पुण्याला यायचंय आणि जर कुणी आलं नाही तर डायरेक्ट अब्सेंटी लावायला सांगणार आहे. ओ सर मी काय म्हणते, प्लीज आपण बेळगावला जाऊयात ना. हो सर प्लीज बेळगावला जाऊयात ना. आपण बेळगावला जाऊया सर, सगळ्यांची इच्छा आहे. हो सर प्लीज बेळगावला जाऊया. हा हॅलो रावल्या, अरे मदत पाहिजे आहे. अगं बोल की मग, मी तुला मदत कराय का पाय तयार असतो. हा तुला माहितीये ना आमचा NSS चा काम बेळगावला जाणार होता. हा आणि आता पुण्याला जायचं म्हणतात. मग आता माझ्याकडे एक आयडिया आहे. तू सरांना फोन करायचा आणि म्हणायचं की तू बेळगाव आर्मी ट्रेनिंग सेंटर मधून बोलतोस आणि कॅम्प अजिबात कॅन्सल करायचं नाही असं सांगायचं. हा नाही बाय, ती आर्मी वाली कसली डेंजर आहे तुला माहितीये ना. त्यांना कळलं बिळलं ना तर मला पोत्यात घालून तुडवतील. एका अडचणीत अडकलेल्या मैत्रिणीची तू मदत बी करू शकत नाहीस वे. काय रावल्या, कुठं गेलं तुझं कॉन्फिडन्स? तुला माहितीये तुझ्या कॉन्फिडन्सचं उदाहरण मी अख्ख्या गावात देते आणि तू असं म्हणतोयस वे. ठीक आहे, कॅन्सल तर कॅन्सल. माझा प्रपोज करायचं बी कॅन्सल. नाही 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 शीतल, तू आता बेळगावला जाणार म्हणजे जाणारच. मला आता फुल कॉन्फिडन्स आलाय. त्या सरांचा मला नंबर पाठव, त्यांना दावतो माझा इंगा. हा थँक्यू रावल्या. जमणार नाहीये. पुण्याला जायचं फिक्स झालंय. तिथला सगळा पत्रव्यवहार झालेला आहे, त्यांच्याकडनं परमिशन मिळालेली आहे. आता नाही कॅन्सल करता येणार आहे आपल्याला. नाही जमणार नाही. एकदा ठरलंय पुणे म्हणल्यानंतर पुणे. शांत बसा सगळे. सर म्हणतात ना पुण्याला जायचं, मग पुण्यालाच जायचं. कळलं? आता अजिबात कोण दंगा करणार नाही. हेलो हेलो, क्या जगताप सर बात कर रहे हैं क्या? हाँ कौन? कौन? मैं बेळगाव आर्मी ट्रेनिंग सेंटर से मेजर घाग बोल रहा हूँ. आप हमारे ट्रेनिंग सेंटर आ रहे हो ना, इसके कंफर्मेशन के लिए फोन किया हूँ. जी सर, आने वाले थे लेकिन. हाँ आने वाले थे मंजी क्या? आने वाले है कहो, हम यहाँ सब नियोजन करके रखे है ना, तो अब कैंसिल हो नहीं सकता. हाँ अब गलती से भी कैंसिल नहीं हो सकता.
नहीं तो आपके पूरे कॉलेज पे कार्रवाई कर देंगे, समझे? जी जी सर, जी सर। गुड, वेरी गुड, जल्दी आना। और हाँ, यहाँ पे मेरे फोन की बात मत करना, ये बात खुफिया रखना। हाँ, जी सर, जी सर। रखता हूँ। जय हिंद। जय हिंद सर, जय हिंद सर। जा बघतो मी. हा हा बोला. नमस्कार भैया. नमस्कार. बोला बोला. हो, कॅम्प बेळगाव ऐवजी पुण्याला न्यायची सगळी तयारी केली होती मी. हा मग अहो पण मगाशी बेळगाववरनच फोन आला, कॅन्सल नाही होणार म्हणतात. अहो मी सगळा ट्राय केला, आता काही नाही होऊ शकत हो. सॉरी भैया. अहो ते आर्मी वाले किती डेंजर असतात माहिती आहे ना. अहो आर्मी वाल्यांना काय घाबरायचे. अहो आता आर्मी वाल्यांना नाही घाबरायचं तर कुणाला घाबरायचं भैया. माझ्या हातात काय नाही हो. एक काम नीट जमत नाही तुम्हाला. आता चाललाय तिकडे तर एक काम नीट करा. शीतलवर लक्ष ठेवा. हो भैया, तुम्ही काही काळजी करू नका. त्यांना काही कमी पडणार नाही. तर मी असं ठरवलंय, तुमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे तर आपण बेळगावलाच जाऊया. हो पण शांत बसा. पण तिथं गेल्यानंतर अजिबात मस्ती करायची नाही. आता मी तुमच्या मनासारखं केलंय ना, तर आता एक गोष्ट ऐकायची, तिकडे गेल्यानंतर शिस्त पाळायची, दंगा करायचा नाही. थँक्यू सर. हा ठीक आहे, लागा आता तयारीला. आता तर फुल तयारी करत असते मी.